नमस्कार. विचार करा, काही लोक आपल्या देशात फक्त व्यापार करायला येतात आणि बघता बघता तेच आपल्या देशाचे राजे बनून बसतात. हे नक्की कसं घडलं असेल? आज आपण भारत आणि युरोपीय वसाहतवादाच्या ह्याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. व्यापारी ते शासक. चला तर मग सुरू करूया. तर हाच तो आपला मोठा प्रश्न आहे. व्यापारी म्हणून आलेले हे परकीय भारताचे राज्यकर्ते बनले कसे? हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. यामागे एक मोठी गुंतागुंतीची कहाणी आहे आणि आज आपण तीच गोष्ट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सगळी गोष्ट सुरू होते व्यापारापासून. युरोपीय सत्तांना भारताकडे येण्याची इतकी घाई का होती? अहो, कारण भारत म्हणजे जणू काही संपत्तीची खाण होती. इथले मसाल्याचे पदार्थ, इथलं कापड आणि बाकीच्या मौल्यवान वस्तू ह्या सगळ्यांना युरोपात प्रचंड मागणी होती. सोप्या भाषेत सांगायचं तर भारत त्यांच्यासाठी एक सोन्याची खाण होता. आणि मग काय? पूर्वेकडे म्हणजे भारताकडे यायला एकच शर्यत लागली. बघा, 15व्या शतकात पोर्तुगीज आले, ते सर्वात पहिले. मग 1600 साली आले ब्रिटिश. त्यांच्या पाठोपाठ फक्त 2 वर्षांनी म्हणजे 1602 मध्ये डच आले आणि मग 1664 मध्ये फ्रेंच सुद्धा आले. म्हणजे बघा, एकामागोमाग एक सगळेच आले. ही फक्त एका मोठ्या स्पर्धेची सुरुवात होती. बरं, इथे एक मजेशीर गोष्ट आहे. फिरंगी हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला असेल, नाही का? हा शब्द आला कुठून? तर सुरुवातीला पोर्तुगीज आणि त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या तलवारींसाठी हा शब्द वापरायचे. पण हळूहळू भारतात येणाऱ्या सगळ्याच युरोपीय लोकांसाठी फिरंगी हा शब्द रूढ झाला. इंटरेस्टिंग आहे, नाही का? आता हे सगळे युरोपीय भारतात आले तर खरे, पण त्यांना व्यापार करण्यासाठी एक जागा हवी होती, एक बेस हवा होता. आणि त्यासाठी त्यांनी उभारल्या वखारी. आता वखार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पण त्या काळातल्या वखारी म्हणजे नक्की काय होत्या? चला बघूया. हे बघा, हे चित्र आहे सुरतमधल्या इंग्रजांच्या वखारीचं. एक गोष्ट लक्षात घ्या, वखार किंवा फॅक्टरी म्हणजे काही वस्तू बनवणारा कारखाना नव्हता. तर ही एक अशी जागा होती जिथे माल सुरक्षित ठेवला जायचा. म्हणजे एक प्रकारचं गोदामच, पण तटबंदी असलेलं. व्यापाराचं एक सुरक्षित केंद्र. आता हा तक्ता बघा. एक गोष्ट लगेच लक्षात येईल. या सगळ्या युरोपियन सत्तांनी कुठे जागा निवडल्या? बरोबर, समुद्रकिनाऱ्यावर. पोर्तुगीजांनी गोवा, कोची पकडलं. इंग्रजांनी सुरत, मुंबई, मद्रास, कलकत्ता म्हणजे सगळी महत्वाची बंदरं. ही निवड खूप हुशारीची होती, कारण इथूनच जहाजांमधून माल आणणं नेणं सोपं होतं आणि हळूहळू व्यापारावर कंट्रोल मिळवणंही सोपं झालं. पण साहजिकच आहे, नाही का? जिथे एवढा नफा आहे तिथे स्पर्धा तर होणारच. आणि जेव्हा एकाच ठिकाणी इतके मोठे खेळाडू येतात तेव्हा फक्त स्पर्धा नाही तर संघर्ष होतो. व्यापारासाठी सुरू झालेली ही शर्यत आता हळूहळू सत्तेच्या लढाईत बदलत होते. आणि इथेच खरा बदल झाला त्यांच्या विचारांमध्ये. सुरुवातीला त्यांचं ध्येय काय होतं? फक्त व्यापार करायचा आणि नफा कमवायचा, सिंपल. पण आता ते बदललं होतं. आता ध्येय होतं दुसऱ्या स्पर्धकांना संपवून टाकायचं, व्यापारावर पूर्ण मक्तेदारी मिळवायची, म्हणजे फक्त आपलंच राज्य चाललं पाहिजे. आणि हा संघर्ष वाढतच गेला. सुरुवातीला डचांनी पोर्तुगीजांची ताकद कमी केली, पण खरी आणि शेवटची लढाई झाली ती इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये. हे दोघेही मोठे ताकदवान होते आणि त्यांची लढाई आता फक्त व्यापारापुरती राहिली नव्हती. आता प्रश्न होता, भारतावर राज्य कोण करणार? इथल्या राजकारणावर कोणाचा कंट्रोल असणार? ह्या सगळ्या धावपळीत, ह्या संघर्षात जिंकलं कोण? तर इंग्रज. त्यांनी फ्रेंचना हरवलं आणि बाकीच्यांनाही मागे टाकलं. आता प्रश्न असा आहे की हे त्यांना जमलं कसं? व्यापारासाठी आलेली एक कंपनी सत्ता कशी मिळवू शकली? चला, त्यांच्या यशाची गोष्ट पाहूया. हे चित्र बघा, यात सगळं सार दडलेलं आहे. सुरुवातीला आलेली ती व्यापारी जहाजं, मग त्यांनी उभारलेल्या त्या वखारी आणि शेवटी राजकीय सत्तेचं केंद्र. एका चित्रात हा संपूर्ण प्रवास दिसतोय, व्यापारापासून ते सत्तेपर्यंत. ईस्ट इंडिया कंपनीची ही वाटचाल एकदम पद्धतशीर होती. एक एक पायरी पुढे टाकली त्यांनी. बघा, स्टेप नंबर 1, 1600 मध्ये राणी एलिझाबेथकडून व्यापाराचा परवाना मिळवला. स्टेप 2, भारतात येऊन सुरतसारख्या ठिकाणी वखारी उभारल्या. स्टेप 3, त्यांना स्वतःची आर्मी म्हणजे सैन्य ठेवण्याचा अधिकार मिळाला. आणि सगळ्यात महत्वाची स्टेप 4, त्यांना भारतीय राजांशी युद्ध करण्याचा किंवा त्यांच्याशी करार करण्याचाही अधिकार मिळाला. विचार करा, एक व्यापारी कंपनी जी आता युद्धही करू शकत होती, एका कंपनीचं रूपांतर आता एका सरकारमध्ये होत होतं.
तर हा जो सगळा प्रवास आहे ना, तो आपण फक्त 3 शब्दात मांडू शकतो. सुरुवात झाली तराजूने, म्हणजे व्यापार. त्यानंतर आली तलवार, म्हणजे संघर्ष, युद्ध. आणि तलवारीच्या जोरावर त्यांना मिळालं तख्त, म्हणजेच सत्ता. तराजू, तलवार आणि तख्त, हा क्रम लक्षात ठेवण्यासारखा आहे. हाच या संपूर्ण इतिहासाचा गाभा आहे. आणि मग शेवटी हा एक प्रश्न आपल्या मनात येतोच, की इतक्या सगळ्यामध्ये इंग्रजच का जिंकले? बाकीचे का मागे पडले? याची अनेक कारणं आहेत. त्यांचं नौदल खूप शक्तिशाली होतं, त्यांचं राजकीय चातुर्य जबरदस्त होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळची भारतातील राजकीय परिस्थिती. इथले राजे महाराजे आपापसात लढत होते. याच परिस्थितीचा त्यांनी फायदा घेतला. एका व्यापारी कंपनीने अख्ख्या देशावर राज्य केलं, ही गोष्ट खरंच आपल्याला विचार करायला लावणारी आहे.